चित्तं शुद्धं परमियं जिनेन्द्रवर्णे विचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परिवर्णं रोचम्। सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य जात्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। प्रांत स्मरणीय गुरुदेव समर्थ भद्रजी महाराज की जय। परम पूज्य चक्रवर्ती सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य मोहम्मद दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य CS सागर जी महाराज की जय। गोमटसार जीवकाळ ग्रंथ आहे, त्यामध्ये ज्ञान मार्गना 12वा अधिकार चालू आहे। त्या ज्ञान मार्गणीमध्ये पहिलं 3 ज्ञान, त्याच्यानंतर 5 चांगले ज्ञानाचं वर्णन करतात। त्यापैकी आपलं अवधी ज्ञानाचं प्रकरण चालू आहे। अवधी ज्ञानाचे किती सांगितले? पहिलं 2 सांगितले, कोणते? प्रवृत्त्याने गुणप्रवृत्ती। पुन्हा दुसऱ्या प्रकारानं अवधी ज्ञानाचे इतर भेद सांगितले, देशावधी, परमावधी, सर्वावधी। पुन्हा देशावधीचे 6 भेद केले। कोणते 6 भेद केले त्याचं सांगायचं? द्रव्य, अनुगामी, अननुगामी, अनवस्थित, अवस्थित, नियमान, बरोबर आहे। अवस्थित, अनवस्थित, वर्तमान, चांगलं सांगायचं, वाईट नंतर सांगायचं। आचार्य काय करतात? पहिल्यांदा उत्कृष्ट जे असतात ते आपल्या मुखाने सांगतात, आणि जे निकृष्ट आहे ते उलट करून सांगतात, इतर वर्ग सांगताना काय सांगितलं तिथं? अनुगामी, अवस्थित आणि वर्तमान, त्यांनी चांगलं ना आवडली नाही, त्याच्या उलट अनुगामी निकृष्ट झालं ते, अनवस्थित आणि शेवटी नियमान, हे 6 भेद सांगितले। त्याचा अर्थ आपण बघितलं। अनुगामीचे किती भेद केले? सोय सांगतात कोणते? उभय, क्षेत्रानुगामी कशा म्हणला? क्षेत्राचे काय? क्षेत्रातून त्या क्षेत्राचे ज्ञान, म्हणजे अवधी ज्ञान जे व्यक्तीला झालेलं आहे, तो एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात गेला तर त्याच्याबरोबर जे अवधी ज्ञानचा अर्थ बरोबर ते नष्ट होत नाही। तिथून दुसऱ्या क्षेत्रात गेलं तरी ते अवधी ज्ञान नष्ट होत नाही, त्याला म्हणायचं अनुगामी। आणि जे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात गेले की नष्ट होत आहे, मग तिथं असताना ज्ञान होणार। पुन्हा जर इथून नाट्यपोतेला गेला, सोलापूरला गेलं की ज्ञान होणार नाही, तर त्याला म्हणायचं अननुगामी। जे बरोबर जातं त्याला अनुगामी, जे बरोबर जात नाही त्याला अननुगामी म्हणायचं। अवस्थित म्हणजे काय केलं तर अर्थ बोलतंय, शब्दावरच कळते, कारण सांगितलं ते शब्दावरच अर्थ कळतात। घटत पण नाही, वाढत पण नाही, जे उत्पन्न झाल्यापासून कमी पण होत नाही, वाढत पण नाही, जेवढं आहे तेवढंच राहतं, त्याला म्हणायचं अवस्थित, अवधी ज्ञान। आणि अनवस्थित कधी वाढते कधी कमी होतं, त्याला म्हणायचं अनवस्थित। वर्धमान म्हणायचं चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जातं, शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जातं, त्याला म्हणायचं वर्धमान। आणि ध्येयमान म्हणायचं सरंगसारखे, काय होतंय? कमी, म्हणजे उत्पन्न झाल्यापासून वाढणारच नाही कधी, कमी कमी जे झाले त्याच्यातच कमी 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 होत जाणार, त्याला म्हणायचं नियमान। अशा प्रकारे 6 भेद केले देशावधी। पण हे 6 भेद देशावधीमध्ये होतात, परमावधी यांच्यामध्ये होत नाही, कारण परमावधी तर उत्पन्न झाल्यापासून ते वर्तमानाचं असणार आणि ते कधी नष्ट होणार नाही, आणि त्याच्या अनुगामीच असणार बरोबर। चरण शरीराला होत आहे, परमावधी ज्ञान कोणाला होत आहे? चरण शरीर कोण? संयमी मुनींनाच होणार, चरण शरीर संयमी मुनींनाच परमावधी आणि सर्वावधी 2 ज्ञान होतात। आणि देशावधी ज्ञान कुणाला होतं? म्हणजे बहुप्रत्ययावधी ज्ञान कोणतं आहे 3 पैकी?
जे देवनारायणांचं खोपऱ्याचं अवधिज्ञान आहे ते देशावधी आहे, परमावधी आहे की सर्वावधी आहे? विचार करायला देशावधीचे. आता त्याला परमावधी सर्वावधी कुणाला मुलींनाच आहे म्हटल्यानंतर प्रत्येक कुठं असणार? सगळं देशावधीचं, म्हणजे प्रत्येकाने देशावधीच असणार. म्हणून देवनारायणींना देशावधीच प्रत्ययावधी. आणि गुणप्रत्ययामध्ये पण देशावधी आहे. जे मनुष्य त्यांचे असंयत वगैरे जे आहेत त्यांना जे होणार ते कोणतं होणार? देशावधी. आणि मुलींना देशावधी पण होईल, परमावधी पण होईल आणि सर्वावधी पण. त्याचे स्वामी बरी करते. आणि परमावधीची विशेषता सांगितली होती, परमावधी आणि सर्वावधीची. एक तर चरम शरीराला होतं म्हणून ते कशा आहे? अप्रतिपाद्य. म्हणजे ते उत्पन्न झाल्यापासून ते मोक्षापर्यंत राहणारच, ते नष्ट होणार नाही. आणि देशावधी ज्ञान कसं आहे? प्रतिपाद्य, ते नष्ट होऊ शकते. प्रतिपादीचा अर्थ काय? जे अवधिज्ञान उत्पन्न होऊन निर्गुण नाशाला प्राप्त होते त्याला म्हणायचं प्रतिपादी. आणि जे अवधिज्ञान उत्पन्न होऊन केवळ ज्ञान उत्पन्न होईपर्यंत नष्ट होत नाही त्याला म्हणायचं अप्रतिपादी. जे तो नियमानं केवळ ज्ञानीच होणार, अवधिज्ञान झाल्यानंतर ते नष्ट होणारच नाही, केवळ ज्ञान होईपर्यंत तसेच राहणार, त्याला म्हणायचं अप्रतिपादी. आता पुढं 376 नंबरची गाथा आहे. दवं खेतं कालं भावं पडिरु विजानते होही अवरा दुःख सोत्य वियपरहितो दुसवोही दवं खेतं कालं भावं पडिरु विजानते होही अवरा दुःख सोत्य वियपरहितो दुसवोही. पण सुरुवातीलाच पाहिलं होतं अवधिज्ञान जे आहे ते मर्यादा ज्ञान. त्याला कशाची मर्यादा आहे? द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव. तर ह्या मर्यादेने सहित आहे. तर ह्या मर्यादेने सहित पण कोणाला जाणतं अवधिज्ञान? रूपी पदार्थाला जाणतं. द्रव्य, क्षेत्र, काल, भावाच्या मर्यादेमध्ये रूपी पदार्थाला जाणतंय. म्हणजे रूपी म्हणजे जे स्पर्श कसं गंजवर्ण असते, जे मूर्तिक द्रव्य त्याला काय म्हणायचं? रूपी. म्हणजे मुळासकट नष्ट होते, थोडं राहिलं थोडं नाही असं नाही. म्हणजे अवधिज्ञानाचा अभावच झाला, जे अवधिज्ञान राहिलंच नाही. आता आपल्याला अवधिज्ञान आहे का? तसं ते अवधिज्ञान झालं होतं पण त्याला, परंतु पुन्हा फिरसे तो नसल्यासारखं झाला. म्हणजे अवधिज्ञानाला गणितच झाला, नाश होतो. तो मिथ्यात्वाला प्राप्त झाला, संयमाला प्राप्त झाला की राहणारच नाही त्या ठिकाणी. तर अवधिज्ञान त्याचे पुन्हा अवराधू कसोत्य, जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत त्याचे भेद आहेत अवधिज्ञानाचे. जगन म्हणजे सगळ्यात कमी अवधिज्ञान, मग थोडंसं अधिक, त्याच्यापेक्षा अधिक, त्याच्यापेक्षा अधिक, असं सगळ्यात उत्कृष्ट जे आहे तिथपर्यंत किती भेद आहेत? असंख्यात लोक प्रमाण. अवधिज्ञानाचे किती भेद आहेत? असंख्यात लोक प्रमाण, देशावधी आणि परमावधी दोन्ही पणचे. परंतु जे सर्वावधी ज्ञान आहे ते कसं आहे? वियपरक येतो, त्याच्यामध्ये मात्र विकल्पना आहे. जगन्य, मध्यम, उत्कृष्ट असं विकल्पना आहे. जे शेवटचं टोकाचं एक अवधिज्ञान आहे सगळ्यात उत्कृष्ट, जे असंख्यात लोकाला जाणणार एक परमाणु याचा विषय आहे. आणि भाव सुद्धा असंख्यात लोक प्रमाण. क्षेत्र, काल आणि भाव शेवटीच्या अवधिज्ञानाचे किती होतं? असंख्यात लोक प्रमाण क्षेत्राला, असंख्यात लोक प्रमाण काळाला आणि असंख्यात लोक प्रमाण भावांना ते अवधिज्ञान चालतं. तर त्याच्यामध्ये भेद आहे ते एकच प्रकारचं आहे. कोणतं ज्ञान एक प्रकारचं आहे? कोणतं ज्ञान? कुठलं अवधिज्ञान? सर्वावधी. सर्वावधी एकच प्रकारचं आहे.
देशावधीचे पण असंख्यात भेद आहेत, असंख्यात लोक प्रमाण, आणि परमावधीचे पण असंख्यात लोक प्रमाण भेद आहेत, परंतु सर्वावधीचे मात्र एकच भेद आहे. म्हणून ते विकल्प आहे. कारण शेवटचं जे आहे त्याला सर्वावधी म्हटलेलं आहे, म्हणून तिथं भेद नाही. आता जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत त्याचे भेद आहेत असं सांगितलं ना. आता अवधिज्ञान रूपी द्रव्याला जाणतं म्हटलं. रूपी म्हणजे स्पर्श संबंध वर्णसंधी जे पुद्गल द्रव्य. मग अवधिज्ञानी आमचे भाव कसे जाणणार? आम्ही पूर्वी कोण होतो, पुढं काय होणार आहे, जीवाला जाणतच नाही अवधिज्ञान, पुद्गलाला जाणतंय. मग संसारी जीवांच्या पर्यायाने कसं जाणणार? कसं आहे की संसारी जीवाला सुद्धा व्यवहारानं रूपी म्हटलेलं आहे, निश्चयाला रूपी म्हटलेलं आहे. व्यवहाराच्या अपेक्षेनं मूर्तिक म्हटलं, बंधाच्या अपेक्षेनं. ते संसारी जीव सुद्धा मूर्तिक आहे एकापेक्षेनं. म्हणून संसारी जीवाला अवधिज्ञान जाणे, परंतु त्याच्या अमूर्तिक गुणांना वगैरे जाणणार नाही ते अवधिज्ञान. कर्माच्या संबंधाने न कर्माच्या संबंधाने जीवाच्या पर्यायाला जाणू शकेल. जसं आपल्याकडून कर्म आहे, तर कुठल्या कर्माचा उदय आहे, कुठल्या कर्माचा उपशम आहे, त्या जीवाला क्षोक्षम आहे, हे सगळं त्या कर्माचं ज्ञान त्यांना होते रूपी पदार्थाचं, आणि तो जीव त्याच्याबरोबर आहे. म्हणून त्या संसारी जीवांच्या पर्यायाला ते जाणतं. म्हणून रूपी वर्ण काय घ्यायचं? एक पुद्गल द्रव्य आणि संसारी जीव. त्या संसारी जीवाच्या पर्यायांना जाणू शकतं अवधिज्ञान. शुद्ध जीवाला जाणू शकत नाही. शुद्ध जीवाचे द्रव्य पर्यायांना ते अवधिज्ञान जाणू शकत नाही. परंतु संसारी जीवांचा तो मनुष्य आहे, होता पूर्वी, किंवा पूर्वी देव होता, नारकी होता, हे सगळं जाणू शकतात. कारण त्याचं शरीराला जाणतात. मग शरीर कोणतं होतं? नारकी होतं. म्हणजे तो जीव कोण आहे? नारकी आहे. देव होता, तर देवाचं शरीर होतं, त्याच्यावर लक्षात येते की हा जीव कोण होता? पूर्वी देव होता. किंवा त्याचा जो कर्म आहे, कर्माचा उद्याला जाणतात. म्हणून त्या संसारी जीवाच्या कर्माच्या संबंधानं ते जीवाच्या पर्यायाला ते जाणतात. म्हणून रूपी द्रव्य फक्त पुद्गला जाणतं म्हणजे पुद्गल द्रव्यच घ्यायचं नाही, तर संसारी जीव द्रव्य सुद्धा अवधिज्ञानाचा विषय आहे. आणि कसं जाणतात? ते प्रत्यक्ष जाणतात. आता पुढं ते आता जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत आहे म्हणून सांगितलं, म्हणजे खूप भेद आहेत अवधिज्ञानाचे. तर त्यातलं सगळ्यात जगणं म्हणजे कमीत कमी ते किती द्रव्याला जाणतात. त्या द्रव्याचा विषय पुढच्या 377 गाथेमध्ये सांगतात. द्रव्य क्षेत्र काळानुसार लक्षात आलं ना. द्रव्य म्हणजे परमाणू, किती परमाणूचा स्कंदाला ते जाणते. नंतर किती क्षेत्रातलं जागा क्षेत्र म्हणजे, आणि किती काळ म्हणजे पुढचे पर्याय मागच्या पर्यायाला जाणते, ते म्हणजे काळ. आणि भाव म्हणजे वर्तमानामध्ये असणारे जे अर्थ पर्याय आहेत अनंत गुणांच्या. एका वेळेला एकच पर्याय नाही. कॉमन द्रव्याचे एक पर्याय म्हटली जाते, परंतु अनंत गुण आहेत. म्हणजे एका पर्याय पण किती आहेत? जीवाच्या किंवा पुद्गलाच्या, गुणाच्या पण अनंत पर्याय. ज्ञानगुणाचे पर्याय, दर्शन गुणाचे आणि सुख गुणाचे एका वेळेला आहेत ना सगळं पर्याय. कारण प्रत्येक गुण कुठल्याही थांबलेलं नाही. प्रत्येक गुणामध्ये परिणाम प्रत्येक समयाला चालू आहे. त्या अनंत पर्यायापैकी असंख्यात जे पर्याय असतील त्याला ते जाणतात. म्हणजे ते भाव पण सांगणार आहे तुम्ही. तर द्रव्य क्षेत्र काल भाव सगळ्यात कमी किती, मग त्याच्यापेक्षा कसं वाढवत जायचं एक अवधिज्ञानामध्ये, हे सगळं आता पुढे तेच सांगणार आहे. पहिल्यांदा काय सांगतात? आता जगण्य अवधिज्ञानाचा जो विषयभूत द्रव्य आहे त्या द्रव्याचं प्रमाण किती द्रव्याला जाणू शकतात. द्रव्य म्हणजे पुद्गल परमाणूचा पिंड, त्याचे स्कंद किंवा ते सांगतात. नोकं मुरालसंचम मच्छिमजोगाज्यं सविस्सचयम् लोयविबद्धं जानति अवरोहि दवदो नियमान् नोकं मुरालसंचम
काय सांगितलं बघा, जगन्य अवधिज्ञान सगळ्यात छोटं अवधिज्ञान, त्याच्यापेक्षा छोटं ना तर पहिल्या नंबरचं म्हणा अवधिज्ञान. त्याचा द्रव्याच्या अपेक्षेनं कशाला जाणतं ते सांगतात. अवरोहीचे जगन्य अवधिज्ञान द्रव्याच्या अपेक्षेनं नियमाने नो कर्म उराल संचम तसं मध्यम योगाजीयम सविसचयम. मध्यम योगाच्या द्वारे अर्जित केलेलं जे विसरसोचे सहित नो कर्म औदारिक संचय जो आहे नो कर्माचा त्याला आणि त्याला पुन्हा काय करायचं लोय विभक्तम लोकांना भाग द्यायचा. त्याचं जे प्रमाण येईल तेवढ्या सूक्ष्म स्कंधाला ते जगन्य अवधिज्ञान सांगतं. आता द्रव्य म्हणजे काय काय सांगितलं होतं स्कंद बुद्धल प्रमाणाचं स्कंद जे बुद्धल द्रव्य पडले त्या बुद्धल द्रव्याला सांगतात. पण तुम्हाला त्या बुद्धल द्रव्यामध्ये किती छोट्या द्रव्याला जाणू शकत ते अवधिज्ञान. तर सगळ्याचे जगन्य अवधिज्ञान आहे ते त्याचा विषय काय सांगताय. जगन्य अवधिज्ञानाचा द्रव्य विषय किती द्रव्याला ते जाणू शकतील. काय ते तर मध्यम योगाने अर्जित म्हणजे प्राप्त केलेलं मिळवलेलं. आता आपण काय काय मिळवतो प्रत्येक समयाला मिळवणं चालू आहे. आपली मिळकत बंद नाही आहे. तुम्हाला वाटलं आमचं दुकान बंद करून आलो तर आमची मिळकत बंद झाली. तुम्ही आल्यापासून आम्ही गेलोच नाही दुकानात. नुकसान झालं की नाही ते खरी मिळकत नाही आहे. प्रत्येक समयाला आपण कर्म वर्गणात करतो. ही दुसरी पराची मिळकत आपल्या गुणांची मिळकत ती वेगळीच. विशुद्धी तुम्ही वाढवली 4 दिवसामध्ये तर दुकानात जेवढा फायदा होणार होता तुम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही मिळवले. कारण का अशा पुण्याचा बंद झाला तुम्हाला भोगभूमीचे किंवा स्वर्गाचं तिकीट काढलं त्या दृष्टी असेल तर तो आहार दान वगैरे दिल्यामुळं कुठं जातो भोगभूमी. आणि भोगभूमीमध्ये किती सुख आहे हे तर तुमच्या कर्मभूमीमध्ये जे बाहेरचं लौकिक सुख आहे त्यापेक्षा असंख्यात पटीने सुख भोगभूमीमध्ये. कारण तर कल्पवृक्षापासून जे मिळते ते आरामशीर बसून खायचे आणि खायचं पण काय तिथं 1 दिवस आड 2 दिवस आड अशी भूक लागते आणि ती पण केवढी आवळ्या आणि दोघंच असणार आहे. काय भानगड नाही कुणाला सांभाळण्याची भानगड नाही काय तर असं सुख काय करता. मग त्याचं तुम्ही काय केलं ती मिळवली आता संपत्ती किंवा स्वर्ग देवगतीचा देवायचा बंद केला. कारण परिणामाच्या विशुद्धीनं नियमाने कशाचा बंद होतो देवगतीचा बंद होतो. मग ते जे मिळवलं की माझी तुम्हाला पुढच्या भावामध्ये तर लौकिक झाली सुख परंतु पुन्हा पुढच्या भावामध्ये हे जैन धर्म हे मनुष्य कल्याण हे पुन्हा सगळे जिनवाणी ऐकायला मिळणं हे सगळ्याचं पुण्य तुम्ही बांधलं की आता शास्त्र ऐकायला आला आहारदान करायला आला त्यानंतर त्या ज्या पुण्याचा बंद झाला तो पुढे काय करणार आहे त्याला पुन्हा अशा प्रकारची अनुकूल सामग्री मिळवण्यासाठी निमित्त ठरणार आहे. म्हणून आपल्याला फायदा नेहमी कुठला दिसतोय बाहेर आम्ही दुकान बंद केलं तर थांबणार 1 तास आमचं किती नुकसान होणार. परंतु ते 1 तास तुम्ही स्वाध्याय ऐकायला आला तर ते तुम्हाला ज्या पुण्याचा बंद होणार ते आज तुम्ही जे मिळवणार त्याच्यापेक्षा कितीतरी पट 1 2 पट 10 पट 100 पट नाही असंख्यात पट. आणि जो आनंद मिळणार तो आनंद पट त्या आनंदाला पण असं त्यात पण पट नाही ते आनंद पट तुम्हाला त्याचा आनंद भोगायला मिळतो. मग हे फायदा लक्षात घेत नाही. जर ते सांगितलं की काय पण असू दे
किंवा काहीतरी फायदा होणार आहे, सगळं काम सोडून ते फायदा मिळवण्यासाठी जाते. तसं इथं हा सेल आलेला समजायचं धर्माचा. सगळे काम बाजूला ठेवून पहिल्यांदा हे करून घ्यायचं, कारण पुन्हा हे गेली संधी की पुन्हा आपल्याला संधी मिळणार नाही. आता उद्यानंतर संधी काय म्हटलं तर मिळेल तर मला परवा दिवशी म्हणून ही सगळं कमाई म्हणजे कर्म लोक मी सांगत होतो की प्रत्येक समयाला योग होत असतो. योग म्हणजे आत्मप्रदेशांचं हलनचलन, आणि त्या निमित्तानं त्या आत्मप्रदेशांचं हलनचलन झाल्यामुळं कर्म न कर्म वर्गणात कळण होतात. कारण आत्मा संतप्त होतात, आत्म्याचे प्रदेश संतप्त होतात म्हणजे हलनचलन झाल्यामुळं, आणि त्यामुळे कर्म न कर्म. जसं आपल्या लोखंडाचा गोळा तापवला आणि पाण्यात सोडला काय होते, सगळ्या बाजूने ते पाणी खेचून घेतं. तसं हे आत्म्याचे प्रदेश सगळ्या बाजूने सगळ्या आत्मप्रदेशातून कर्म न कर्माचं ग्रहण होतं. आता सुद्धा चाललंय. हा जीवाचा काय आहे, आहार आहे हा नो कर्म आणि कर्म आहार. तर ते जो नो कर्म संचित केलं, कोणतं केलं सांगितलं त्यांनी, मध्यम योगाच्या द्वारे. कारण का योगाचे अनेक भेद आहेत, असंख्यात भेद आहेत. जगतश्रेणीचा असंख्यात भाग, इतके योगाचे भेद आहेत. योग म्हणजे जे आत्मप्रदेशांचं हलनचलन होते ना, ते पण एक प्रकारचं नसतंय. आपलं पण सारखं बदलत असते. आता जास्त होईल, आता समजा तुम्ही काहीतरी जास्त भरभर काम करायला लागला तर त्याला काय होणार, आत्मप्रदेशांचं जास्त हलनचलन होणार. किंवा काहीतरी बोलायला लागलं बोलत तर तिथे योग वाढतो. म्हणजे असं ते योग कमी जास्त होत असतो. मग त्यामधला जो मध्यम योग आहे तो घेतला येतो. जास्त उत्कृष्ट पण घेतला नाही आणि जास्त कमी जगले पण घेतला नाही. मध्यम योगाच्या द्वारे प्राप्त झालेलं जे नो कर्म आहे म्हणजे औदारिक, दोन प्रकारचं आहार सतत सुरू आहे, नो कर्म आणि कर्म आहार. कौलाहार आपण 2 वेळा करतो म्हणे, आम्ही 1 वेळा करतो, तुम्ही 2 वेळा काय 4 वेळा काय ना वेळा माहिती नाही किती वेळा करता येते, परंतु तो कौलाहार झाला. तर ते कौलाहार केवळ घेतो त्याच्यावर आपलं शरीर टिकून नाही. प्रत्येक समयाला जे नो कर्म वर्गणा ग्रहण करतो जो त्याच्यावर शरीर टिकून आहे, आणि मनुष्याचं शरीर त्या कौलाहारावर पण टिकून आहे. कौलाहार जर नाही मिळालं समजा तर निरंतर क्षीण होऊन नष्ट होऊन जाईल. प्रत्येक भावाचा वेगवेगळा आहे. तर तिथं काय घेतलेलं आहे, हा नो कर्म म्हणजे शरीराचा औदारिक शरीराचा जो संचय झालेला आहे मध्यम योगाच्या द्वारे. म्हणजे संचय म्हणजे काय घेतलं तिथं की आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक समयाला हे नो कर्म वर्गणा ग्रहण करतो, आणि ज्या ग्रहण केल्या त्यातल्या थोड्या निघून जातात आणि बाकीच्या तशाच राहतात आपल्याजवळ. मग ह्या शेवट पहिल्या जन्माच्या पहिल्या समयापासून ते शेवटच्या समयापर्यंतचे सगळे परमाणू आपल्याजवळ करताना असतात, आणि सगळं सोडून जातं का शरीर सगळंच टाकलं त्या शरीरामध्ये जन्मल्यापासून ते मरेपर्यंतचे सगळे कर्म परमाणू आहेत. तर ज्या जीवाने मध्यम योगाच्या द्वारे मिळवलेल्या आहेत त्या नो कर्म वर्गाला ग्रहण केलेले आहे, तर तो समय प्रबद्ध घ्यायचा. मग संचय सांगितलं, संचय मग किती असतो, काही कमी 1.5 गुणा आणि गुणी समय प्रबद्ध. संचय कर्माचं नो कर्माचं त्याचं जे एकत्र झालं शेवटी मरताना किती असणार आहे ते, तर काही कमी त्याला म्हणतात. ती भाषा आपली शास्त्राची आहे, थोडंसं ते लगेच लक्षात येणार नाही, परंतु सामान्य समजून घ्यायचं की जो एका समयात जेवढे आपण ग्रहण करतो त्याला एक समय प्रबद्ध म्हणतात. मग त्या संपूर्ण समयात ग्रहण केलेले जे संचित झालेल्या शेवटच्या समयात ते किती असतं, तर काही कमी. पहिला मध्यम योगानं संचित नो कर्म आणि त्याला काय करायचं, लोकांनी भाग द्यायचा. विसर सोपचे सहित लिहायचं राहिलं, विसर सोपचे सहित सोपचे. आता विसर सोपचे म्हणजे काय की जे स्वभावता, म्हणजे आता काल पण चर्चा झाली होती, काल परवा झाली होती ना चर्चा, की जे स्वाभाविक रूपाने आहेत आत्म्याच्या प्रदेशावर, म्हणजे एक आत्म्याच्या प्रदेशावर अनंत कर्म परमाणू आणि अनंत नो कर्म परमाणू एकेका प्रदेशावर. एक पोलीस नाही आहे,
तुमचं राखण करायला, तुम्ही कुठं जाताय बघायला, अनंत पोलीस आहेत तिथं. म्हणजे त्यामुळे आपल्याला तिकडे तिकडे जाऊ देत नाही ना ते. तर अनंत कर्म परमाणू एकेका प्रदेशावर येतात. एकेका कर्म आणि नवकर्म परमाणूवर मिश्र सोबचे अनंत आहे. एक जीवाचा प्रदेश कर्म परमाणू अनंत आणि एक कर्म परमाणू आणि मिश्र सोबचे किती अनंत अनंत. जीव राशीपेक्षा अनंत पट एवढे एकेका परमाणूवर. म्हणजे आपण म्हणतो की आता समजा भारतातून एक उमेदवार शोधायचा आहे तो उमेदवार किती लाख आणि त्यातून किती निवडायचं आहे 1 किंवा 10 काय असेल ते निवडायचं आहे. तर तसं इथं नवकर्म परमाणू होतात किती अभव्य राशीपेक्षा अनंत पट आणि सिद्ध राशीचा अनंत बाबा. एवढे कर्म परमाणू किंवा नवकर्म परमाणू प्रत्येक समयाला जीव ग्रहण करतो. परंतु जे नवकर्म आणि नवकर्म झाले नाही अशी किती आहे तर जीव राशीपेक्षा अनंत पट एवढे आहेत आणि त्यातले थोडे अनंत परमाणू कर्म आणि नवकर्म रूपाने होत असतात. म्हणून थोडक्यात सांगायचं की विश्वसोपचे म्हणजे जे अजून कर्म नवकर्म रूप झाले नाही परंतु होण्यायोग्य आहेत, त्याच्यातूनच कर्म नवकर्म बनतात. रॉ मटेरियल तुम्ही घरामध्ये पिठाचा डबा भरलेला आहे, 5 किलो दळून आणलं, त्यातला आपण किती भाकरी करणार 4 भाकरी. मग त्यात थोडं पीठ घेणार आणि तेवढ्या भाकरी करतात. मग बाकीचं सगळं संचित आहे ना तुमच्याजवळ. हा त्या मिश्र सोबचे म्हणजे अजून ते कर्मरूप झाले नाही, जे अजून भाकरी रूप झाले नाही असं पीठ, तसे जे अजून कर्मरूप झाले नाहीत असे परमाणू सगळे असतात पूर्ण आपल्या आत्मप्रदेशावर आणि त्यातलेच थोडे कर्मरूप होतात प्रत्येक समयाला. पुढच्या समयाला आणखी थोडे होणार, पुढच्या समयाला आणखी थोडे होणार. अशा प्रकारे प्रत्येक याला त्याच्यातूनच घेऊन कर्म आणि नवकर्म बनतात. तर त्या नवकर्मासंबंधीचे जे मिश्र सोप जे आहेत त्याला मिश्रसा उपचय असा शब्द आहे. मिश्र सा आणि उपचय. उपचय शब्द मिश्रसा शब्दाचा अर्थ आहे स्वाभाविक, स्वभावाने, निसर्गाने. कुणी आणलेलं नाही त्याला जबरदस्तीने, स्वभाव पण आहेत आपल्या आत्मप्रदेशाचा. आणि उपचय म्हणजे धीर, जे समूह स्वभावाने जे ग्रुप आहेत आपल्या सगळ्या आत्मप्रदेशावर. कोण हे कारमाण वर्गाने नवकर्म वर्ग त्याला म्हणायचं मिश्र सोपचे. तर त्या मिश्र सोपचे सहित नवकर्म परमाणूंचा जो संचय आहे तेवढ्या स्कंद, तो स्कंद घ्यायचा एवढा असा सगळा पूर्ण स्कंद आणि त्या स्कंदाला पुन्हा काय करायचंय लोकाने भागायचं. लोकांचे जेवढे प्रदेश आहेत ना असंख्य त्याने भागायचं. तर तो जो सूक्ष्म स्कंद येईल त्या सूक्ष्म स्कंदाला अवधिज्ञानी जगत अवधिज्ञानी जाणू शकतात. त्याच्यापेक्षा पण सूक्ष्म स्कंद पुष्कळ आहे परंतु त्याला ते अवधिज्ञानी जाणू शकणार नाही. मग त्याच्यापेक्षा मोठ्याला जाणू शकणार की नाही. म्हणजे द्रव्याच्या अपेक्षेने सूक्ष्मता महत्वाची आहे. किती सूक्ष्म ह्याला अवधिज्ञान ते जाणतं तेवढं ते जास्त उत्कृष्ट आहे समजायचं. मोठ्या स्कंदाला जाणलं तर ते छोटं अवधिज्ञान आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्मला जाणलं तर ते उत्कृष्ट अवधिज्ञान. म्हणून इथं काय घ्यायचं तर सगळ्यात जे छोटं अवधिज्ञान आहे जगन अवधिज्ञान ते एवढ्या स्कंदाला जाणतं, एवढ्या मध्यवियोगाने संचित असणारा जो नवकर्माचा पिंड आणि तो मिश्र सोपचे सहित घ्यायचा तेवढ्या पिंडाला आणि त्याला पण लोकांना भागायचं. त्याचे पण तुकडे करायचे तेवढे की लोकांना भागलं म्हणजे काय केले त्या नवकर्माच्या संचयाचे असंख्य तुकडे केले. त्यातल्या एका तुकड्याला काय करतात जाणू शकतात. कोण जगने अवधिज्ञानी. तर इथं त्याचं संतृष्टी म्हणतात, त्याला संतृष्टी दिलेली आहे की जो संचय त्याला काय म्हणतात समयप्रबद्ध. ह्याला समयप्रबद्ध म्हणजे एका समयात एवढं बांधतो आपण त्याची संतृष्टी येते चिन्ह. आणि ते किती संचित घ्यायचं आहे. संचय किती असतो काही कमी 1.5 गुणाने. 1.5 गुणानेचं चिन्ह काय 12, 1 गुणाने 8 तर 1.5 गुणाने
8च्या 1.5 केलं तर 12 होतं. आणि त्यामध्ये काही कमी करायचं. काही कमी करायचं. आता ह्याला म्हणायची हा आहे काय मध्यम योगाच्या द्वारे संचित केलेला समय हे संचय नोकर्माचा. आणि तो मिश्र सोबचे सहित घ्यायचा आहे. ते पण घ्यायचं, त्याच्यावर असणारे जे मिश्र सोबचे सगळे घ्यायचे. त्या प्रमाणावर जेवढे मिश्र सोबचे आहेत तर ते सगळे त्याच्यावर सहित घ्यायचे. मग किती मिश्र सोबचे आहे याच्यावर? तर आता सांगितले की प्रत्येक परमाणूवर एक नोकर्म परमाणू, तो नोकर्मरूप झालेला आणि जे नोकर्मरूप झालेले आहेत असे किती परमाणू आहेत? तर जीवांची जेवढी संख्या आहे त्याच्या अनंतपट. त्याला म्हणतात जीवाच्या संख्येची संतुष्टी काय आहे? छोटी छोटी संतुष्टी लक्षात ठेवायची. 16 अंक सांगितले ना. जीवराशीचे आहे किती? 16. आणि संसार जीवराशीचे किती आहे? 13. आणि सिद्ध जीवराशीचे किती आहे? 3. हे आकडे त्याची संतुष्टी आहे. संपूर्ण जीवराशी 16, संसार जीवराशी 13 आणि सिद्ध जीवराशी 3 असं आहे. मग जीवराशी आणि त्याला अनंतानं म्हणायचं पुन्हा जीवराशीला. एवढे मिश्र सोबचे एकेका परमाणूवर असतात. मग मिश्र सोबचेची संख्या किती झाली? ह्याच्यामध्ये मिळवायचं मिश्र सोबचे समय प्रबद्ध, काही कमी 1.5 गुण हानी आणि हे एवढे मिश्र सोबची संख्या एवढी येणार. कारण सगळ्या कर्म एकेका परमाणूवर आपण त्रैराशिक केलं समजा, एका परमाणूवर 16 प्रमाण राशी. एक परमाणू किती आहे? फल जीवराशी गुणिले अनंत आहे. हे जीवराशी गुणिले अनंत. तर इच्छा राशी किती आहेत आपल्याजवळ? नोकर्म परमाणू काही कमी 1.5 गुणा आणि गुणी समय प्रबद्ध. एवढ्यावर किती? एकावर एवढे तर एवढ्यावर किती? एकावर समजा 10 परमाणू तर 100 वर किती? तर काय करणार आपण? 100 गुणिले 10 करणार. तसं इथं ह्या दोघांचा गुणाकार केला तर मिश्र सोबच्यांचं प्रमाण झालं. हे नोकर्म परमाणू आणि हे 16 म्हणजे जीवराशी गुणिले अनंत यांचा दोघांचा गुणाकार केला तर काय झालं? मिश्र सोबच्यांची संख्या झाली. आणि मिश्र सोबचे अधिक पुन्हा ते नोकर्म परमाणू दोघांची बेरीज करायची. नाही लक्षात? अवधारित संचय. मिश्र सोबचे रहित जे नोकर्म परमाणूचा संचय तो आणि त्याच्यामध्ये जेवढे मिश्र सोबचे आहेत ते दोघांची मिळून बेरीज करायची आणि तो स्कंद घ्यायचा. तर हे मिश्र सोबचे म्हणून हे दोघांची बेरीज केली. हे आहेत नोकर्म परमाणू संचय आणि हे आहे मिश्र सोबचे. त्या दोघांची बेरीज केली. मग बेरीज करताना काय करणार? या दोघांच्या मध्ये जेवढी समान संख्या आहे ती घ्यायची अगोदर. समय प्रबद्ध, काही कमी 1.5 गुणा हानी हे दोघांच्या मध्ये कॉमन आहे. कॉमन संख्या घेतली बाजूला आणि जो गुणकार किती येतात? 16 त्याच्यामध्ये ह्याचा एक गुणकार अधिक होणार. इथं 10 गुणिले आणि इथं काहीच नाहीये तर 10 आणि 1 11 असं होणार. तसे इथं जीवराशी 16 आणि ख याच्यावर 1 अधिक 17 नाही. आनंदानंतर त्याच्यामध्ये मिसळायचं आहे. याचा 1 मिसळ आहे याच्यामध्ये. तर ही सगळी संख्या झाली मिश्र सोबचे सहित नो कर्म परमाणु संचय. मध्यम योगाने संचित नो कर्म झाला. मिश्र सोबचे सहित नो कर्माचा संचय. आणि आता ह्याला काय करायचं? लोकांनी घालायचं. म्हणजे काय येणार खाली? लोकाचं चिन्ह येणार. लोकाचं चिन्ह काय? 3 रेषा. हे म्हणजे लोक आहे, एवढे प्रदेश लोकांचे, त्यांना भागलं. तर ह्याचं जे काय प्रमाण येईल आनंद परमाणूचा पिंड तेवढं जगणे अवधिज्ञानाचा द्रव्याचा विषय. जगणे अवधिज्ञानी ह्या बुद्धल परमाणूच्या पिंडाला जाणू शकतात. ह्याच्यापेक्षा सूक्ष्मला जाणार नाही. ह्याच्यापेक्षा सूक्ष्म स्कंद सुद्धा आणत नाही, परंतु त्याला ते जाणू शकणार. तेवढे त्यांची योग्यता नाही जाणण्याची. ह्याच्यापेक्षा थोडं मोठं जाणू शकते.
ह्याच्यापेक्षा जो मोठा स्कंद आहे ते जाणू शकतील. त्यांच्या क्षेत्रामध्ये जेवढा मावल तेवढा. जगण्या अवधिज्ञानाचं जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जेवढा मोठा येईल तेवढं जाणू शकतील, परंतु त्याच्यापेक्षा छोटं जाणू शकणार नाही. याच्यापेक्षा छोटा स्कंद जाणू शकणार नाही. ते द्रव्याचा विषय घेताना आता पुढचं अवधिज्ञान आपण जाणल तर आता पुढचं अवधिज्ञान ह्याच्यापेक्षा पण कमी आहे छोट्या स्कंदाला. त्याच्या पुढचं अवधिज्ञान ह्याच्यापेक्षा पण छोट्या स्कंदाला. असं ते सूक्ष्म होत जाईल. द्रव्याचा विषय मोठा होत नाही, सूक्ष्म होतो. म्हणजे तेवढ्या सूक्ष्माला जाणायला शोषण जास्त पाहिजे, मोठ्याला जाणायला शोषण नको. आता तुमचं समजा एखादी सुई पडलेली आहे किंवा एखादी छोटासा रत्नाचा खडा किंवा छोटासा सोन्याचं समजा तुमच्या नाकातलं पडलेलं आहे, तर ते शोधायला आपल्याला किती दृष्टी सूक्ष्म करावी लागते. आणि मोठं समजा पडलं असेल कागद, तुमची बांगडी लगेच सापडते. ते छोटी वस्तू शोधणं ते जाणणं हे अवघड आहे आणि मोठी वस्तू जाणणं, स्थूल वस्तू जाणणं सोपं आहे. म्हणजे त्याला ज्ञान जास्त लागत नाही. तसेच अवधी ज्ञानामध्ये ह्या द्रव्याला जाण्याचा जो क्षोभक्षम आहे तो सगळ्यात कमी. आणि आता पुढचं जेव्हा येईल तर ह्याच्यापेक्षा छोट्या स्कंदाला ते जाणतील. पुढचं अवधी ज्ञान ह्याच्यापेक्षा सूक्ष्म, त्याच्यापेक्षा छोटं, त्याच्यापेक्षा छोटं, असं पुढचा अवधी ज्ञानाचा विषय छोटा स्कंद होत जाणार, म्हणजे सूक्ष्म स्कंद होत जाणार. हा सगळ्यात मोठा स्कंद म्हणून जगण्या अवधिज्ञानाचा विषयभूत शरीर. आता हे कोणाचं सांगितलं? जगण्या अवधिज्ञानाचं जगण्य द्रव्याचं प्रमाण सांगितलं, जगण्या अवधिज्ञानाच्या द्रव्याचा विषय. आता पुढं क्षेत्र जगण्य किती आहे ते सांगतात पुढं. ते जगण्या अवधिज्ञानी किती क्षेत्रातलं जाणतील, केवढ्या द्रव्याला जाणतील हे सांगितलं. एवढ्या स्कंदाला ते जाणतील. आता किती क्षेत्रातलं जाणतील, किती जागेमधलं जाणतील त्याला म्हणायचं जगण्य अवधिज्ञानाचं क्षेत्र. ते किती आहे ते सांगतात. म्हणजे छोटाच क्षेत्र सगळ्यात. 378 नंबर ग्रंथ आहे. सुमनी गोद अपच तयस्स चालस्स तदीय समयं जहन्नयं ओहि खेत्तं तु सुमनि गोद अपच तयस्स चालस्स तदीय समयं अवरोगामणमानं जहन्नयं ओहि खेत्तं तु. हे द्रव्याचे समजलं ना विषय? काय लक्षात आलं नाही तर प्लीज प्रश्न करा. म्हणजे मग पुढं गेल्यानंतर आपल्याला पुन्हा समजणार नाही, कारण पुढे द्रव्याचे विषय आणि येणार याच्या पुढे. तर सगळ्यात अवधिज्ञानाचा हा द्रव्य म्हणजे पुद्गल परमाणूचा स्कंद द्रव्य म्हणजे. आता पुढं क्षेत्र सांगते. जगन क्षेत्र सूक्ष्म निगोद पर्याप्त. आपण ज्या वेळेला जीव समास पाहिलेला त्यावेळेला अवगानं बघितल्या 64 प्रकारच्या अवगानं. सगळ्यात छोटी अवगानं कोणाची असते? सूक्ष्म निगोद लभ्य पर्याप्त जीवाची. कधी असते ती जगने अवगानं सांगितलं ती तिसऱ्या समयामध्ये विग्रह गतीने उत्पन्न झालेल्या जीवाच्या तिसऱ्या समयामध्ये. ऋजुगतीने सांगितलं ना? ऋजुगतीने तिसऱ्या समयामध्ये जगने अवगानं असतील सांगितलं होतं. ते ज्ञानाचा निघेल असं जमली होते. ज्ञान घेताना शेवटचा भाव घेतला, त्याचा पहिला समय घेतला. हा विग्रहगतीने उत्पन्न झालेला त्याचा पहिला समय घेतला. जगण्य अवधिज्ञान जगण्य पर्याय ज्ञान शुद्ध ज्ञानासाठी. आणि जगण्य अवगानं घेताना सूक्ष्म निगोद पर्याप्त ते काही शेवटचा भाव असा काही नाही घ्यायचा, परंतु विग्रहगतीने उत्पन्न झालेल्याचा तिसरा समय. जे पहिल्यांदा तो जीवाचे प्रदेश कशाचा सांगितला? आयत चौकोन रूप असतात. दुसऱ्या समयात चौरस चौकोन रूप होतात आणि तिसऱ्या समयात गोल होतात. म्हणून मग तिसऱ्या समयात त्याची अवगानं छोटी होते
आयतापेक्षा चौकोनचे अवघानं कमी आणि चौकोनपेक्षा गोलचे अवघानं कमी असतील. अवघानं म्हणजे ते आपण जसं मोजतो ना ते घनफळ. तर त्या सूक्ष्म निव्वळ लब्ध पर्याप्तकाचं जे सगळ्यात जगन्य अवघान आहे, ते छोटं शरीर आहे. किती छोटं म्हणजे आपल्याला तर दाखवता पण येत नाही, एवढं छोटं. आता जे काय आपल्याला दिसतंय ना त्याचा असंख्यात अवघात म्हणून जे काय दिसतंय तुम्हाला, आता उदाहरणार्थ छोटं राजगिरा दिसतोय, त्या राजगिरापेक्षा छोटं काय तुम्हाला दिसतंय नाही का, किंवा रवा आहे समजा, किंवा पीठ कणिक पीठ आहे समजा, त्या पिठांचा पण असंख्यात अवघात. एक धुळीचा कण म्हणजे असंख्यात पृथ्वी काही जीवाचं शरीर आहे. एक धुळीचा कण म्हणजे एक पृथ्वी काही जीवाचं शरीर नाही येते, असंख्यात पृथ्वी काही त्यांचं मिळून ते शरीर आहे, तेवढे शरीराचा संचय आहे. तर एक एक सूक्ष्म निव्वळ लब्ध पर्याप्तकाची अवघानं बघायची म्हटली तर ती अत्यंत किती आहे, सूक्ष्म त्याला म्हणतात घनाकुलाचा असंख्यात अवघात. असंख्यात अवघात म्हणजे असंख्यात तुकडे करायचे. समजा एक पिठाचं कणिकेचं पीठ घ्या आणि त्याचे असंख्यात तुकडे करा, दिसतील का तुम्हाला? नाही दिसणार ना तो असंख्यात अवघात. तर आपण 100 पण तुकडे करू शकणार नाही त्याचे. 100,000 तुकडे करायचं म्हटलं तरी अवघड आहे, आणि असंख्यात तुकडे करायचं त्यातला एक तुकडा एवढे त्याचे अवघान आहे. एक तुम्हाला कल्पना आहे म्हणून सांगितलं. तर तो जो घनाकुलाचा असंख्यात अवघात त्याची जगन्य अवघानं सांगितली होती जी आपण करताना. क्षेत्र तर सूक्ष्म निव्वळ लब्ध पर्याप्तक जीवाची जगन्य अवघाना. सगळ्यात लहान शरीर अवघाना म्हणजे तेवढ्या क्षेत्रातलं ते अवधिज्ञाने जाणू शकते, त्याच्या बाहेरचं जाणू शकणार नाही. म्हणून हे जगन्य अवधिज्ञान ज्याला झालं त्याला कळणार पण नाही की आपल्याला झाले म्हणून. असं म्हणजे छोटंसं उदाहरण आहे, परंतु तो लक्षात येण्यासारखा नाही अवधिज्ञानाचं. असं मला वाटतं आपल्याला सुद्धा होऊ शकेल, परंतु ते लक्षातच येत नाही की आहे किंवा नाही ते. केवळ ज्ञानीला माहिती आपल्याला अवघड. आपकी बात हमारे दिमाग में, हमारी बात आपके दिमाग में कैसे रहती है, हमारी बात ऐसे होतो. मग ते शिकत नाही कमी इमेज करते ना, अनुमान वगैरे वो तो प्रत्यक्ष स्पष्ट जानते ना अवधिज्ञान. म्हणजे हे ये तीसरे समय में जो इसकी अवधारणा ली है, पहले में गोल है, फिर चौरस है, फिर पहले तीसरे में गोल है, वो सबसे कम होगा, पर 3 समय में तो उसका उपयोग योग बढ़ जाएगा. योग बढ़ गया से एकांतरती हो वो जाएगा. योग बढ़ गया, लेकिन अवगाहना नहीं बढ़ती, अवगाहना छोटी हुई. योग बढ़ने से ज्यादा पुद्गल पिंडों का संचय करेगा ना वो. नहीं, वो क्या है वहाँ पर तो संचय होता ही नहीं. वो जो लेके आया है जन्म के बाद होगा. हाँ, जन्म के बाद. जब वो ग्रहण करेगा पुद्गल पिंड हाँ, तब इसलिए वो विग्रह करके से लेके. हाँ, क्योंकि वहाँ तो जो कर्म और तेजस शरीर है उसका ये पिंड है. पुद्गल पिंड का ग्रहण उसका नहीं, नो कर्म का ग्रहण नहीं होगा. तो क्या चल रहा था, जगन्य अवधिज्ञानाचं क्षेत्र किती आहे ते सांगते. तर सूक्ष्म निव्वळ लब्ध पर्याप्तकाची जीवाची जी जगन्य अवघान आहे, त्या जगन्य अवघानाचं प्रमाण किती सांगितलं होतं आपल्याला ते सगळं लक्षात असेल. काय गणांगुल 6 म्हणजे गणांगुल. त्याला काय करायचं, आवलीचा असंख्यातव्या भागानं 22 वेळा गुणायचं. ते सगळे अवघानं काढण्यासाठी केलं होतं ना. आणि पुन्हा पल्ल्याच्या असंख्यातव्या भागानं 9 वेळा भागायचं. आवलीच्या असंख्यातव्या भागानं नाही 19 वेळा येतं. 19 वेळाला 9 वेळा आणि 1 अधिक आवलीचा असंख्यातव्या भागानं 22 वेळेला भागायचं आणि संख्यातानं 9 वेळा भागायचं. हा सगळं पाठच. तर ही जगन्य अवघान आहे सगळ्यात. ही किती छोटी अवघान आहे. हे घनाकुलाला आपण एवढ्या वेळा भाग दिले सगळे. ते सामान्यपणे ही अवघान जी आहे ते घनाकुल भागिले पल्ल्याचा असंख्यातवा भाग आहे.
सगळे हे आपण घालवलं केलं तर येते किती घनांकुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्व. तेच की आता आपण ते 64 अवघाना जीव समासमध्ये पाहिलं होतं, तुम्हाला लक्षात असेल तर माहित नाही, आपण नाभेकोटीमध्ये शिकलो होतो गुणस्थान अधिकार नंतर दुसरा जीव समास अधिकार, त्याच्यामध्ये 64 अवघानांचं प्रकरण त्यातली सगळ्यात ज्याने अवघाने सांगितली होती. तर तिथं ते पुढच्या अवघानांना 64 अवघाना त्या जगाने अवघानापेक्षा मोठ्या आहेत. मग त्या मोठ्या काढण्यासाठी पुढच्या अवघाना अनंतर भाग आणि एकानंतर असंख्यात भाग वृद्धी वगैरे होते ना त्याच्यामध्ये. तर ते सगळ्या अवघानाचं ते प्रमाण काढण्यासाठी ते सगळे एवढे भाग आणि गुणाकार दिलेले. आता हे सगळं बघण्यासाठी ते सगळं प्रकरण बघायला पाहिजे. सामान्यपणे एवढं लक्षात घ्या, घनांकुलाला असंख्याताला भाग मिळतो. घनांकुलाचा असंख्याता भाग एवढे अवघान आहे. बरोबर. अवलीचा असंख्यात्व भाग 9 बार और एक अधिक अवलीचा असंख्यात्व 22 बार संख्या 9 बार. क्योंकि वहाँ पर जो अवगान है ना, गुणकार रूप जो अवगान है वो ऊपर की सब अवगान, 22 अवगाना जो है अधिक रूप है नीचे की 11 इसलिए 2 है, अधिक वाला जाएगा. और ये जो 19 और 9 कितने होते हैं 28. 28 और 9 37. हाँ, तो घनांकुलाचा संख्यात्व भागापर्यंतच्या अवगाना हे सगळ्या एवढ्या झाल्या. 37 और 22 कितना है 59 हो गया. और ऊपर की 5 अवगाना संख्या घनांकुल प्रमाण 64 अवगाना होते हैं. 6 संख्या आते हैं. हाँ 6 संख्या 5 6 के आगे 5 संख्या. हाँ 5 संख्या वो पंचमी. तो घनांकुलाचा संख्यात्व भाग तक अवगानाचा ये सब गणित होतं. घनावलीचा संख्यात्व भाग आवली आहे घनावली. 8 म्हणजे घनावली. त्यापैकी केले किती दिवस समासमध्ये सगळं 22 आहे. 22 वेळा आला. हे 22 म्हणजे 22 न गुणायचं नाहीये. त्या आवलीच्या असंख्यात्व भागानं 22 वेळा गुणायचं आहे. आणि हे पल्ल्याच्या असंख्यात्व भागानं 19 वेळा पल्ल्याच्या असंख्यात्व भागानं भागायचं. आवलीच्या असंख्यात्व भागानं घनावलीच्या असंख्यात्व भागानं 9 वेळा भागायचं. एक अधिक आवलीच्या असंख्यात्व भागानं 22 वेळा भागायचं. आणि संख्यातानं 9 वेळा भागायचं. हे संख्याच्या आहेत त्या संख्यात तेवढे वेळा असं घ्यायचं. 9 न भागायचं नाही. संख्यातानं 9 वेळा भागायचं. एक अधिक आवलीच्या संख्यात्व भागानं 22 वेळा भागायचं. आवलीच्या संख्यात्व भागानं 9 वेळा भागायचं. पल्ल्याच्या संख्यात्व भागानं 19 वेळा भागायचं. तर त्याला घेते. आणि म्हणजे सामान्यपणे हिची संख्या ते घनांकुलाचा असंख्यात्व भाग आहे. परंतु ही पुढच्या अवघानांच्या अपेक्षेनं ही छोटी अवघानं दाखवण्यासाठी एवढे भाग दिलेले आहेत. ते कसं काढायचं ते सगळं विस्तार म्हणजे समास प्रकरणामध्ये आपण बघितलेलं आहे. मी सामान्य महाराजांनी असं दाखवलं की हे त्यातल्या 64 अवघानांपैकी 22 अवघाना अधिक रूप आहेत. हा, आणि बाकीच्या 42 अवघाना ज्या आहेत त्या गुणित रूप आहेत. मग हे गुणित रूपासाठी हे आले 19, 9 आणि 9. आणि हे अधिक साठी हे 22 आले. ज्याला आपण अधिक काढतो त्याला हे निघून जातं एक एक. आणि ज्याला गुणित काढतो त्याला हे एक एक अपवर्तन होत जाते. पल्ल्याच्या संख्यात्व भागानं गुणलं की 1 कमी होणार. पुन्हा पल्ल्याच्या संख्यात्व भागानं गुणलं की 2 कमी होणार. असं कमी होत जाणार. दोनों जाएंगे. एक जाएगा नीचे का जाएगा. आप किस दिमाग में मेरे को इतना कम थी. हाँ आगे तर आपल्याला थोडक्यात सगळं विस्ताराने बघायचं नाही आपल्याला. फक्त एवढंच की सूक्ष्म बदलते बऱ्या प्रकारची जी छोटी अवघाने सगळ्यात छोटी तेवढ्या क्षेत्रातलं अवधिज्ञानी जगाने अवधिज्ञानी जाणू शकतात. त्याच्या बाहेरच्या क्षेत्रातलं जाणू शकत नाही.
मग ह्याच्या क्षेत्रातलं पुन्हा परत सांगते, ह्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या त्या सूक्ष्म द्रव्याला, त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या ते मगाशी सांगितलेल्या द्रव्याच्या सूक्ष्म विषयाला ते जाणू शकतो. त्याच्या बाहेरच्या क्षेत्रातलं जाणू शकत नाही. आकुंद काय आपला विषय याचा अभिज्ञानाचा विषय ना, अतिंद्रिय विषय, इंद्रियचा विषय नाही, अवघाना की इंद्रियचा विषय नाही. आता पुढं हे सांगताय नाही, त्याच्या क्षेत्राबद्दलच सांगताय पुढच्या काही पण. जे कुठला अंगुल घ्यायचं एवढं सांगता तिथं नाही, अजून 380 पण राहिले एवढं ना, 380 हां हां आता तर 378 378 झाले, पुढे 379 वगैरे जातात आहे. हां, तर आचार्यांची प्रामाणिकता किती आहे बघा, पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. त्याच्या क्षेत्राचं आम्ही सांगितलं ते त्याची लांबी किती, रुंदी किती ते आम्ही जाणत नाही सांगत. बाजू तेवढी गाता नाही बंद करून. अवरोही खेतरीहं मिथ्यारुस्से नयं दजानामो अन्नं पुनसमकरणे आचार्य सांगतात की जगणे अभिज्ञानाचं जे क्षेत्र आहे त्याची जी दीर्घता म्हणजे त्याची लांबी किती, त्याचा विस्तार किती, त्याची उंची किती, 3 असतात ना. आपण कधी पण कुठलं पण हे काढतो क्षेत्र त्याला घनफळ काढतो, तर त्याची लांबी, रुंदी आणि उंची 3. तर ह्याचं आम्ही प्रमाण जाणत नाही. क्षेत्र सांगितलं जगाने अभिज्ञानाचं जेवढं सूक्ष्म प्राप्त त्याच्या जगाने अवघड आहे, परंतु त्याची लांबी, रुंदी, उंची एवढी आहे असं आम्ही जाणत नाही. त्या सगळ्याचं समीकरण केलं असताना ती जागा, ते क्षेत्र त्या देवलभ्य प्राप्तकाच्या आव्हान एवढं आहे, एवढं आम्ही जाणतोय. परंतु ते लांब गणाकुलाचा संख्यात्मक भाग आहे, संख्यात्मक भाग आहे की किती आहे, रुंदी किती आहे, उंची किती आहे हे प्रत्यक्ष जाणत नाही. अन्नपूर्ण समकरणे अवरोगामण प्रमाण, अवर म्हणजे जगण्य, जगण्य अवघानाचं जेवढं प्रमाण आहे तेवढं क्षेत्राचं प्रमाण आहे, एवढं आम्ही समीकरण करून जाणतोय. प्रत्येक वेगवेगळं जाणू शकत नाही, त्याचं घनफळ काढायला एवढी त्याची लांबी, एवढी रुंदी, एवढी त्यांची उंची असं माहीत नाही. असं म्हणजे ही लघुता म्हणतात त्याला, त्याचं काहीतरी सांगून टाकायचं आपल्याला माहीत नसलं तर असं नाही. आचार्यांना येत असेल तेवढं सांगत नसेल येतं तर आम्हाला येत नाही, मी जाणत नाही असं स्पष्ट सांगितलं. पुढे उद्या किल्ल्याचं विस्तार अजून पुढं आहे क्षेत्राचं. जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीव चाही, हामी ज्ञानमय आहे. ज्ञान हा माझा स्वभाव आहे, म्हणजे जाणणे हा जीवाचा स्वभाव आहे. जाणण्यामध्ये काही कष्ट नाही. साखरेला गोड होण्यासाठी काय करावे लागते? काहीच नाही. फक्त त्या साखरेचा अवलंब केला की गोडी आपोआप मिळते. तसा जीवाचा जाणणे स्वभाव आहे. ते जाणण्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही. फक्त आपल्या ज्ञानाने आत्म्याचा आश्रय घ्या की ज्ञान उत्पन्न झालेच म्हणून समजा. त्या ज्ञानमय आत्म्याच्या आश्रयाने होणारी विशुद्धी आपोआप त्या ज्ञानाला उत्पन्न करते. म्हणून जाणण्याचे टेन्शन घेऊ नका. आम्हाला काही समजत नाही.
मी आनंद ज्ञान स्वरूप आहे. मती ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधी ज्ञान माझा स्वभाव नाही. सहज ज्ञान, कर्मनिरपेक्ष, स्वतःसिद्ध ज्ञान हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे स्वभाव ज्ञानाचा आश्रय घ्या, जे आपोआप पर्यायामध्ये हे ज्ञान प्रगट होते. त्या पर्याय ज्ञानावरून दृष्टी हटवा आणि सहज स्वभाव आपल्या ज्ञानावर दृष्टी द्या. माझे संपूर्ण प्रदेश ज्ञानमय आहे. माझ्या द्रव्याची रचना ज्ञानमय झालेली आहे. ही ज्ञानमयच पदार्थ आहे. हा जड पदार्थ मी नाही. हा सप्त धातूंचा पिंड मी नाही. आतमध्ये जो ज्ञानाचा गोळा आहे तो मी आहे असे भाव पसंत करा. सोपे आहे, काही अवघड नाही. ज्ञान अमूर्तिक आहे. ज्ञानानंद स्वरूप चैतन्य मूर्ति स्वरूप निर्मम स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्ध